राज्यात पुढील आठवड्याभर पावसाचं येलो अलर्ट। 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। लवकरच मान्सूनचंही आगमन होणार। अमरावती जिल्ह्यामध्ये मृग बहारातील संत्र्याचं उत्पादन घटणार। विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादक शेतकरी आता संकटात। अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाला फटका बसणार। हिंगोलीतील मार्केटमध्ये भुईमुगाची आवक वाढली। भुईमुगाला 4,000 पासून ते 5,300 रुपयांपर्यंतचा भाव। शेतकऱ्यांकडून भाववाढीची आता मागणी। मुसळधार पावसामुळे वाशिमच्या मानोरा या बाजारपेठेमध्ये एका शेतकऱ्याची तूर वाहून गेली होती। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय कृषी विभागाकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार। मान्सून पूर्व पावसामुळे मराठवाड्यात 3,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जालना जिल्ह्यामध्ये 2,000 हेक्टरवरील पीक भुईसपाट। भुईमूग, फळबागांसह भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये पावसाचा द्राक्ष शेतीला मोठा फटका। शेतकरी विलास पोळ यांचं लाखोंचं नुकसान। कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। कांद्याच्या बाजारभावानंतर आता आसमानी संकट। पावसामुळे कांदा ओला झाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसान। जळगावच्या भुसावळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। परिसरातील सखोल भागांमध्ये पाणी शिरलं। वेल्हाळे गावामध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। जळगाव जिल्ह्यामध्ये 5 दिवसांच्या अवकाळी पावसामुळे 16,000हून अधिक शेतकऱ्यांना फटका। तब्बल 50 यासह 10,267 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं यामुळे नुकसान। पहिल्याच पावसात पुणे सातारा महामार्ग पाण्यात। रस्त्याचं अर्धवट काम तर राडारोडा मोकळा करून पाणी साचण्याची समस्या दूर करण्याची आता नागरिकांची मागणी। वाशिमच्या मानोरामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकाचं मोठं नुकसान। कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्याला आता भरपाई मिळणार। येवला तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ। कोयना धरणाच्या नदी विमोचकातून आता नदीपात्रामध्ये होणारा 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी कमी झाल्यामुळे विसर्ग बंद। दिवसेंदिवस उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणात वाढ। आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंहराणा यांचं निरीक्षण। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये 6.85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी पातळीत किंचितशी वाढ, तर जलसंपदा विभागाची या संदर्भातली माहिती। पुण्याच्या घोडे गावामध्ये पावसाचा धुमाकूळ। आठवडे बाजारात शेतकऱ्यांची चांगलीच धांदल। विक्रीसाठी आणलेल्या पालेभाज्यांचं मोठं नुकसान। भरत गोगावले यांची खरीप हंगामपूर्व बैठक। बैठकीला विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दरडप्रवण गावांची अधिकाऱ्यांकडून आता पाहणी। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धानवली आणि कोंढरी या दोन्ही गावांना अधिकाऱ्यांची भेट। यवतमाळच्या दिग्रस शहरामध्ये भीषण पाणी टंचाई, तर गावातील काही लोकांनी विहिरी पाणी पिण्यासाठी लोकांसाठी खुल्या केल्या। लातूरमधील मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला। हजारो लिटर पाणी यामुळे वाया गेलं। पाणी शेतात शिरलं। शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान। धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 जूनपर्यंत नो फ्लाइंग झोन लागू, तर ड्रोन रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट यासह पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून उडवण्यास बंदी असेल। सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची खबरदारी। सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपशाखेमध्ये आता तीळ विक्रीला सुरुवात। सभापतींच्या हस्ते लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ। दर गुरुवारी तिळांची खरेदी विक्री होणार। ई पीक ॲपमध्ये बिघाड झाल्यामुळे शेतकरी नोंदणीपासून वंचित, तर गोंदिया जिल्ह्यातील 36,900 शेतकऱ्यांकडूनच पीक विम्याची नोंदणी। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये जांभोऱ्यासह अनेक गावातील पांदण रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची। शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी। वर्धा जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया। 149 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती बदल्या। समुपदेशनातनं बदल्या करण्यात आल्या। बीडच्या परळी बस स्थानकाची दुरावस्था। बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास। बस स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये सुद्धा पाणी नाहीये। अंधेरी पूर्वकडून न्यू एम्पायर इंडस्ट्रीज जवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली। शेकडो लिटर पाणी यामुळे वाया गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पालिका पाणी पुरवठा विभागाची टीम सध्या घटनास्थळी दाखल। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नदी नाले आटले, तर वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण। वन विभागानं वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। परभणीमध्ये वाढत्या तापमानामुळे पाण्याची भीषण पाणी टंचाई, तर माणसांसोबतच प्राण्यांना सुद्धा पाणी टंचाईच्या झळा। पाण्यासाठी हरणांची भटकंती।
पुण्याच्या शिरूरमधील बुरुंजवाडीमध्ये बिबट्याचे 3 बछडे आढळले। वन विभागानं बछड्यांना आईच्या स्वाधीन केलं। बिबट्याच्या बछड्यांचे आणि आईचे पुनर्मिलन, तर संपूर्ण प्रकार वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद। वाशिम नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या घंटागाडी वन कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासून पगार थकला, तर विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी धरणे आंदोलन। हिंगोली तिरंगा रॅली दरम्यान आमदार तानाजी मुटकुळे यांना भोवळ आल्याचं या ठिकाणी समोर आलंय। मुटकुळ्यांवर हिंगोलीच्या खासगी रुग्णालयात उपचार। सध्या मुटकुळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। अमरावतीमध्ये काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची गुळतुला, तर अंबादेवी संस्थानच्या गोशालामध्ये वाढदिवस त्यांचा साजरा झाला। सांगलीच्या आष्टीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर या सभागृहाचा लोकार्पण सोहळा जयंत पाटील भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न। गोंदियात MBBS विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम। विद्यार्थ्यांकडून 200 पुस्तकं, दीनबंधू वाचनालयाला भेट। विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तकं देत उभारली ज्ञानसाखळी। कोल्हापुरात राज्यभूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचं कामबंद आंदोलन, तर सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। रिक्त जागा तात्काळ भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। यवतमाळमध्ये मदरसा चालकावर ATSची कारवाई। संस्थेला मदतीच्या नावाखाली दान देणाऱ्यांची फसवणूक। पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईनमधील बंगल्यावर आज कारवाई, तर 29 बंगल्यांवर महापालिकेची पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात। सर्व बंगले जमीनदोस्त करणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एक आरोपीला अटक। आतापर्यंत 16 आरोपी अटकेत, तर 20 आरोपी अद्यापही फरार। परभणीमध्ये हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा। हुक्का साहित्यासह 1 लाखांचा मुद्देमालही जप्त। पोलिसांकडून 21 जणांवर कारवाई। MD ड्रग्ज विकणाऱ्या टोळीवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई। 9 ग्रॅम MD पावडर सुद्धा जप्त। लातूरच्या चाकूर आठवडी बाजारामध्ये चोरट्याला नागरिकांकडून चोप। मोटरसायकल डिक्कीतील पैसे चोरताना त्याला रंगेहात पकडलं। चोरट्याला पोलिसांनी ताब्यात दिलं। नागपूरची एक महिला काश्मीरच्या कारगिलमधून बेपत्ता, तर महिलेला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतल्याचा गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला संशय। महिलेची पाकिस्तानमधील धर्मगुरूंसोबत ओळख झाल्याची माहिती, ऑनलाईन ओळख झाल्याची सध्या माहिती समोर। पुण्याच्या आडगावात 17 वर्षीय मुलीचा सर्पदंशानं मृत्यू। प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची मागणी। मनसे कार्यकर्त्यांचा लातूरच्या नारायण स्कूलमध्ये राडा। विनापरवाना शाळा बंद करण्याची मनसे कार्यकर्त्यांची मागणी। अकोल्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये लग्नाचं आमिष दाखवून शिक्षिकेची फसवणूक। मूर्तिजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।